हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं माझ्या चॅनलवरती खूप जास्त स्वागत आहे। तर आज मी चालले आहे मुंबई युनिव्हर्सिटीला, जे कुर्ल्यामध्ये आहे, कलिनामध्ये। आणि मी तिथे का चालले आहे तुम्ही नक्की बघा। स्टे ट्यून विथ माय व्हिडिओ। आता मी बाहेर चालले आहे, उन्हाचा वेळ आहे, तर स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे आणि स्किनवर मी जास्त काही यूज करत नाही। तुम्हाला दिसत असेल माझ्या स्किनवर डार्क स्पॉट्स आहेत आणि पिंपल ॲक्ने आहे आणि ओपन पोर्सचा मला प्रॉब्लेम आहे। सो मी काय यूज करते नॉर्मल, मी जास्त काहीच यूज करत नाही, पण जे पण काय आता मी फेसला सध्या लावून चालले आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात पहिले मी हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे, डॉक्टर शीटचा ही सनस्क्रीन जी ऑलमोस्ट संपायला आली आता माझे, पॉन्ड्स पावडर दिदू। सो आता आम्ही दोघी चाललो आहोत कुर्ल्याला, कलिनाला, मुंबई युनिव्हर्सिटीला। आणि का चाललो आहेत हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल। पुढच्या व्लॉगमध्ये नाही, याच व्लॉगमध्ये दिसणार आहे। मी बोलले बाईकने मला घेऊन जा, स्वतःहून बाहेरून आलाय पण काही कामाचं नाही, फोनवर बोलत बसलाय पण आम्हाला घेऊन जात नाहीये। बिचारी तिला एक आशा होती की घेऊन जाईल हा मुलगा, पण नाही, खूप रिक्वेस्ट करून पण नाही घेऊन गेला आम्हाला। तो त्याच्या फ्रेंड्सला घेऊन जायला, फक्त ती बाईक आहे, त्याच्या फ्रेंड्ससाठी ती बाईक आहे। आमचं नाव असून आमचा हक्क नाही त्या बाईकवर। बाहेर जाताना खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही एक कॉटनचा स्कार्फ घ्या आणि पूर्ण चेहऱ्याला, नाही दिलाय तिने, घेतला नाही, पण मी तुम्हाला सांगेल की उन्हामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर जाता तर खूप जास्त गरजेचं आहे की कॉटनचा स्कार्फ यूज करा, तो खूप गरजेचा आहे। खूप जास्त ऊन आहे आणि मी तुम्हाला सांगेल की जास्त भडक रंगाचे म्हणजे काळे वगैरे अशा रंगाचे घेऊ नका स्कार्फ। नॉर्मल व्हाईट किंवा लाईट कलर असेल तो स्कार्फ तुम्ही यूज करू शकता। थांबलो आहे वाट बघत, आता अर्ध्या तासाने लंच टाइम संपेल, मग ते लोक येतील, मग बाकीची प्रोसिजर स्टार्ट होईल। मी लिटरली इतक्या चक्रा मारल्या आहेत मुंबई युनिव्हर्सिटीच्या, इतक्या चक्रा मारल्या आहेत। बघू, आज काम झालंच पाहिजे। होईल का काम? कधीच पॉझिटिव्ह बोलत नाही, कधीच। क्यों करते हो ऐसे? पाऊस पडतोय थोडा। आता आम्ही टिटवाळा स्टेशनला उतरलो आहोत आणि इथे पूर्ण वातावरण पावसासारखं झालेलं आहे। मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते, तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा, पूर्ण ढगाळ वातावरण झालंय, पूर्ण अवकाळी पाऊस असा आलेला आहे। आणि तरी आम्ही बाजारातून चालले, आम्ही ऑटो करून पण जाऊ शकतो, पण तरीसुद्धा या मुलीला नको त्या गोष्टी घ्यायच्या आहेत, तर आता आम्ही ते शोधतोय। मिरची शिमला 10 का है। सर्वीकडे पाऊस पाऊस नुसतं। आम्ही ते थांबलोय, पाऊस थांबलो तर तसं आम्ही निघू इथून। आता ही घेत आहे अवकाडो आणि एवढा पाऊस पडतोय तरी या मुलीला घ्यायचं, बिचाऱ्यांनी सर्व बंद करून ठेवलंय। मॅडमने त्यांना खोलायला लावलं। खराब हुआ तो पैसे वापस। आजूबाजूला नुसता आहे पाऊसच पाऊस। दीदी बोलते ताई तू एवढं जवळून व्हिडिओ का करतेस?
कारण मला इथून असं वाटतं की जेव्हा मी असं जवळ घेते तेव्हाच माझा आवाज येतो व्हिडिओमध्ये. मॅडम आज काहीतरी रेसिपी बनवणार आहे स्वतःसाठीच, तर डाएटवर आहे. सो आता त्या घेत आहे शिमला मिर्च. बार्गेनिंग चालली त्याच्यामध्ये पण. बापरे, बार्गेनिंग स्किल्स बघतात. गोड बोलून सर्वांशी असंच करते, गोड बोलून लोकांकडून घेते. आता ऊन यायला सुरुवात झाली आहे, पाऊस सुद्धा पडतोय आणि आता आमची बिल्डिंग आली आहे. सो आता मी जातोय घरी. इतका जास्त वादळ वारा सुटला होता, तुम्ही बघू शकता माझ्या पूर्ण फेसवर पाणीच पाणी आहे. त्याच्यामध्ये दिसत नसेल आधीच्या व्हिडिओमध्ये. मॅडम पण फुल भिजलेले आहेत आणि आज त्या काहीतरी स्पेशल बनवणार आहे. प्लीज माझ्या केसांना इग्नोर मारा, खूप घाण दिसत आहेत. ओ सॉरी ती काहीतरी स्पेशल आज बनवणार आहे स्वतःसाठी. ॲवोकाडो टोस्ट. फर्स्ट टाइम ती काहीतरी विचित्र असं बनवणार आहे. एक अवोकाडो 60 रुपये. एक अवोकाडो 60 रुपये. खूप जास्त महाग आहे हे, पण मॅडमने तरी घेतला आहे आणि आता ते बघूया कसं बनतंय. आणि आमच्या घरामध्ये असाच आवाज असतो नेहमी. अरे वा, काय खायला आणलं, काय खायला. शिमला मिरची. यस. क्या बना? शिया देख लो, ये प्यारे वीडियो पुरता प्यारे. आम्हाला प्रेम नाही करत, फक्त व्हिडिओ करते म्हणून हा हे करते. त्याला वाटल्याला काहीतरी घेऊन आलो, पण त्याला काहीच घेऊन नाही आलो आम्ही. आता मी पण ट्राय करून बघणार आहे. अरे जरा मोठा बाईट घे, मधला ॲक्च्युली चांगलं आहे. खरंच चांगलं आहे. मला खरंच हे छान लागतंय. हे आम्ही खोटं नाही बोलत आहे, खरंच चांगलं लागतंय. खरंच छान लागतंय. पण हे तुम्हाला 25 रुपयात, 35 रुपयात, 40-50 रुपयात पण बाहेर मिळून जाईल. सेम सँडविच लागतंय मला सेम सँडविच लागतंय. पण हे हेल्दी आहे. आपण अजून पोटॅटो नाही टाकलाय, पण अवोकाडो टाकलाय. हेल्दी आहे आणि हे लिटरली खूप टेस्टी लागतंय. मला माझे फ्रेंड्स बोललेले की चांगली नाही लागत अवोकाडोची टेस्ट, बट मला लिटरली आवडलंय. खूप छान लागतं. सो छान लागतंय. पण तुम्ही सँडविच खावा, सँडविच पण सेम टेस्ट देते. पण जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी हे छान आहे. जसं की यांना डाएटची गरज नाही आहे, पण नवीन भूत सवार आहे. मग बघ झालं. हॅलो, मी आता सध्या शॉर्ट्स बनवण्यासाठी वर आली आहे आणि ही दीदी खूप जीव घेते माझा, खूप जास्त जीव घेते. स्टेपच जमत नाही आहेत. एक मी बोलते सिम्पल स्टेप्स दे, पण नाही, तिला वादनाला जायचं आहे. तुम्ही बघा माझी रील्स, बोलते मी, व्हिडिओ बघा, माझे शॉर्ट्स बघा. चल. 5, 6, 7 and go. 6, 7 and go. हिरोईन आहे तू. गेली हागरी. परत एक छान आली हो. 5, 6, 7 and मध्ये थोडी मध्ये. 5, 6, 7 and go.
सो मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की मी आज मुंबई युनिव्हर्सिटीला जाणार आहे आणि का जाणार आहे ते सुद्धा मी सांगणार होते. तिकडे गेल्याच्या नंतर ऑलरेडी मी खूप जास्त डिसअपॉइंट झाले होते, तर माझी इच्छाच नव्हती की मी व्हिडिओ बनवू. पण मला असं थोड्याने वाटलं की आपण ही व्हिडिओ बनवली पाहिजे, कारण की जे आपल्यासोबत घडलं आहे मे बी दुसऱ्यांना याची माहिती होऊन जाईल किंवा ते थोडेसे अलर्ट राहतील. त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली आहे. तर माझं युनिव्हर्सिटीला जायचं मेन कारण होतं की माझं सर्टिफिकेट आलेलं नाही आहे. जे माझी डिग्री कंप्लीट झाली आहे पण माझं सर्टिफिकेट आलं नाही आहे. पास होऊनसुद्धा माझा सर्टिफिकेट आलेलं नाही. डिग्रीच्या लास्ट सेमिस्टरला माझी जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये मला 1 KT लागली होती आणि मला कॉन्फिडन्स होता की मला इतके कमी मार्क्स नाही पडू शकत. त्यामुळे मी रिचेकिंगला टाकलं आणि माझे मार्क्स वाढून आले त्याच्यामध्ये. तर मला वाटलं की झालं, संपलं, आता एवढंच आहे, आपले क्लिअर झालो आहोत आपण सेममध्ये, तर आता काही गरज नाही, आता सर्टिफिकेट येणार, मार्कशीट वगैरे येणार. आणि मी जॉब करत होते त्यामुळे मी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हते आणि त्यानंतर मी कॉलेजला पण गेले नाही. मी डायरेक्ट कॉन्व्होकेशन जेव्हा असतं तेव्हा जाणार होते. एक लिस्ट येते मला आणि त्याच्यामध्ये माझं नाव नसतं. तर मी विचार केला की माझं नाव का नाही कॉन्व्होकेशनमध्ये. तर मला त्या दिवशी माझे काही फ्रेंड्स मला मिळाले स्टेशनला. मी घनसोलीला जॉबला होते. मला तिकडे माझे काही फ्रेंड्स मिळाले आणि त्यांनी मला सांगितलं, स्नेहा तुला एक फॉर्म फिल करायचा होता, जर तू फिल केला असतास तर तो तुझे जे रिझल्ट आहे किंवा तुझं सर्टिफिकेट आहे ते आलं असतं तेव्हाच. मला असं होतं की मला काही माहितीच नाही याबद्दल. तर मला हे बोलायचं आहे, जर तुम्हाला स्टुडंट्सला काही या प्रोसिजर माहीत नाही आहे तर ही कॉलेजची जबाबदारी नाही आहे का की त्यांनी सांगितलं पाहिजे, की त्यांनी ॲटलिस्ट तुम्ही एक नोटीस द्या, काहीतरी असं ठेवा की स्टुडंट्सला कळेल की या प्रोसिजर असतात. आता मला असं झालं की मी त्याच सेमिस्टरमध्ये लास्ट सेमिस्टर होतं, मी ऑल क्लिअर झाले आहे त्याच सेममध्ये. मी ना फॉर्म म्हणजे एक्झाम नाही दिली आहे, काय नाही दिले, KT नाही आहे, काही नाही आहे, मी ऑल क्लिअर आहे, मी पास आहे, तर माझं सर्टिफिकेट आलं पाहिजे. माझं असं होतं कॉन्व्होकेशनच्या दिवशी सगळे स्टुडंट्स जातात, फक्त मी नाही, पास असूनसुद्धा मी गेले नाही. तर मला असं होतं की तो खूप मोठा मोमेंट आहे एक इंजिनियरसाठी किंवा ज्याचं पण ग्रॅज्युएशन होतं, हा खूप मोठा दिवस आहे त्यांच्यासाठी आणि माझ्या लाईफसाठी तो खूप मोठा दिवस होता जो मिस झाला जस्ट बिकॉज. याच्यामध्ये माझं पण हलगर्जीपण आहे की मी लक्ष दिलं नाही की मला असं वाटलं की ठीक आहे रिचेकिंगला दिले, आपले सगळं ऑल क्लिअर होऊन आपण आलेलो आहोत, तर तुम्ही आता झालं, सगळं संपलं तुमचं कॉलेजचं, काहीच आता हे नाही, डायरेक्ट कॉलेजला सर्टिफिकेट घ्यायलाच जायचं. पण ती एक चूक मला इतकी महागात पडली की 2023ची माझी पासआउट आहे. 24ला मला सर्टिफिकेट मिळणार होतं आणि मला त्यावेळेस कळते की माझं सर्टिफिकेट आलं नाही आहे जस्ट बिकॉज की मी एक फॉर्म फिल केला नाही. आज 2025 चालू आहे, मला अजून सर्टिफिकेट मिळालं नाही. लिटरली मला युनिव्हर्सिटीच्या इतक्या मी चक्रा मारल्या आहेत, हा फॉर्म फिल कर, तो फॉर्म फिल कर, तो फॉर्म फिल करून कॉलेजला जा, तो सबमिट कर, 1 महिन्याने ये, 2 महिन्याने. आज मी तुम्हाला बोलले की आज मी तुम्हाला सांगेल मी युनिव्हर्सिटीला का चालली आहे. तर माझं आज मला सर्टिफिकेट मिळणार होतं. डिसेंबर की जानेवारीमध्ये मी ते फॉर्म म्हणजे आधी पण खूप सारे फॉर्म भरून झाले होते, मग पूर्ण प्रोसिजर झाली आणि त्याच्यानंतर मला ते बोलले डिसेंबर की जानेवारीमध्ये की तू मार्चच्या एंडिंगला ये, तुझं सर्टिफिकेट तुला मिळून जाईल. त्यासाठी मी आज गेले होते आणि आज गेल्याच्या नंतर पण मी जेव्हा चेक करते माझं सर्टिफिकेट अजूनसुद्धा आलेलं नाही आहे. मला कळत नाही आहे की मी आता काय करू. आता कारण जिथे आपण जॉबला जातो तिथे आता ॲज अ इंजिनियर तुम्हाला ते सबमिट करावं लागतं आणि माझ्याकडे ते सर्टिफिकेटच नाही. आता मला असं झालं आहे की ऑफिसमध्ये मी आता काय बोलू की सर्टिफिकेट नाही आहे की का मिळालं नाही का, म्हणजे पूर्ण स्टोरी सांगत बसू का त्यांना, असं मला सध्या झालं आहे. तर मला हेच बोलायचं आहे, जे लोक माझी व्हिडिओ बघत असतील, जेव्हा तुम्हाला असे काही तुमच्यासोबत होत असेल, तुम्हाला KT लागत असेल किंवा तुम्हाला रिचेकिंगला, जसं की माझं मी पास असून मला असं वाटतं की मी पास होऊन माझा फायदा काय, माझे 2 वर्ष त्याच्यामध्ये गेलेत, या प्रोसिजरला 2 वर्ष गेलेत. मला
मला लिटरली एवढं हे होतं ना की ते सर्टिफिकेट घेण्यासाठी एवढं जे माझी एवढा ताण चालू आहे, नुसतं युनिव्हर्सिटीला जा, कॉलेजच्या एवढ्या चक्रा मारा, तरीसुद्धा अजूनपर्यंत मिळलं नाही. पास असून सुद्धा असं वाटतं केटी आपल्याला असती ना, ॲटलिस्ट आपल्याला केटी असती तर आतापर्यंत आपलं झालं पण असतं काम. पण ना केटी आहे, काय नाही, ऑल क्लिअर आहे. ज्या सेमिस्टरमध्ये एक्झाम दिलीस त्याच सेममध्ये तू पूर्ण ऑल क्लिअर होऊन आली, पण तरीसुद्धा तुला अजून ते सर्टिफिकेट मिळलं नाही आहे. तर मी तुम्हाला असं सांगेल की प्लीज जेव्हा तुम्हाला लास्ट सेम असेल, केटी लागली असेल किंवा तुम्हाला रिचेकिंगला तुम्ही टाकलं असेल, सगळं प्रोसिजर झालं, एक्झाम दिली, सगळं झालं, हे इथपर्यंत नसतं. कॉलेजला जात राहा, कॉलेजच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, फ्रेंड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. काय प्रोसिजर असते ते प्लीज तुम्ही नीट फॉलो करा. जर तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते, जसं की मला झालं आहे. मी कॉलेज जास्त कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, ऑफिसमध्ये मला असं वेळ मिळत नव्हता, तर मला ते सर्टिफिकेट तेव्हा मिळालं नाही. तर त्याच वेळेस माझ्या फ्रेंड्स लोकांनी तर तेव्हाच करून दिलं सगळं काही, तर त्यांना मिळालं पण, आणि मला अजून मिळालं नाही. आज वाटलं होतं आज मिळेल, पण अजूनसुद्धा ते मिळालेलं नाही आहे. ते बोलतात, त्यांना जर विचारलं की कधी मिळेल, ॲटलिस्ट मला डेट तरी सांगा, मला कोणत्या महिन्यात येऊ आता ते तरी सांगा. ते बोलतात आम्हाला काही आयडिया नाही कधी येईल, इतके लोकांचं आहे, आम्ही काय करू नाही शकत. सो मला असं वाटतं की प्लीज युनिव्हर्सिटीने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. खूप गरज असते सर्टिफिकेटची जेव्हा तुम्ही ऑफिसला वगैरे जाता किंवा कोणतेही तुमचं मेन काम असेल, खूप गरज आहे त्या गोष्टीची. ते बोलतात की आमच्याकडे जास्त स्टाफ नाही आहे, तर प्लीज तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी असं करा की स्टुडंट्सला या गोष्टी फेस कराव्या नाही लागणार. ही व्हिडिओ यासाठीच बनवायची होती की बाकीच्या लोकांना, जे स्टुडंट्स आहेत किंवा जे शिकताय, ज्यांसोबत या गोष्टी होऊ शकतात, त्यांना अलर्ट करण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली. मला ही व्हिडिओ नव्हती बनवायची, लिटरली पूर्ण मूड ऑफ झाला होता माझा, पण मला असं वाटलं की ही व्हिडिओ आपण बनवली पाहिजे. ही तुम्हाला हेल्पफुल असेल. आणि येस, एक छोटीशी चूक तुमची खूप महागात पडू शकते, मी असं बोलू शकते. जर मी तेव्हा तो फॉर्म एक फिल केला असता तर त्याच वेळेस माझा रिझल्ट, माझं मार्कशीट सर्व आलं असतं. आता माझ्याकडे मार्कशीट वगैरे आहे, फक्त जे मेन सर्टिफिकेट असतं ते नाही आहे. मी माझ्या लाईफचा खूप मोठा मोमेंट मिस केला असं मला वाटतं आहे. तर हे तुमच्यासोबतसुद्धा नको व्हायला, त्यासाठी मी तुम्हाला बोलेल की प्लीज जरा थोडंसं कॉलेजच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, फ्रेंड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. सो येस, तर मला असं वाटतं की ही व्हिडिओ आजसाठी आपण इथेच थांबू. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली आणि जरी थोडीफार तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.